नमस्कार. टुडे मिडिया खातीर राघोबा गवस उर्फ निकेत. आयज आमच्या वांगडा आसा नॉर्थ इंडिया अलायन्साचे कॅन्डिडेट ॲडव्होकेट रमाकांत खलप. नमस्कार. 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 इंडिया टुडे ग्रुप तुमका आणि जनतेक. तुम्ही एक एक्सपिरियन्स पॉलिटिशियन आसात आणि तुम्ही आता श्रीपाद नायक हांच्या ओपोजीट इलेक्शनाक उबे रावपाक तुमकां प्रेरणा खंयच्यान मेळ्ळी? राजकारण ही अशी चीज आसा, भितर काम करणाऱ्या व्यक्तींक प्रेरणा ही प्रथम जनते कडल्यान येता. ज्या वेळार जनतेचे प्रश्न उग्र स्वरूपान तयार जातात, ज्या वेळार त्या प्रश्ना कडेन रुलींग जे लोक असतात, सत्ताधारी, हे दुर्लक्ष करतात, विचार विनिमय करून विनंती करून थकतात, अशा वेळार ताका उत्तर देण्याची प्रेरणा ही आपसूक अशा प्रकारे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींक येता. तुम्ही जर जनरल प्रश्न म्हाका केलो, तुका राजकारणाचीच प्रेरणा कोणी म्हणून दिली, तर खूप इतिहासान फाटी वचचें पडटलें. स्वातंत्र्य लढो जो जालो, भारताच्या स्वातंत्र्य लढो, पोर्तुगीजा विरोधात जो लढो जालो, त्यावेळचे जे नेते असतात, त्यावेळचे जे विचारमंथन झाला आणि त्याचो जो संस्कार मनाचेर जाले, अगदी गांधी नेहरू पासून सुरवात केली जाल्यार किंवा गोव्यातले स्वातंत्र्य सैनीक खूप असे जावन गेले. खुद्द आमच्या पेडण्यान बापू गवस जाले, तुमचें नांवय गवस. त्यांचें नांव सुद्दां त्या रस्त्याक दिवचें म्हणजे वेळार आमी काम केल्लें, दिल्लें त्या स्कुलाक वगैरे, हायस्कुलाक नांव दिवचें वगैरे म्हणून. अशे स्वातंत्र्य सैनिकांनी आमकां प्रेरणा दिली. म्हाज्या हातांनी त्या काळान थोडेशे खंय तरी झेंडे लाय, खंय तरी पोस्टर्स लाय, अशें भुरगो आसतना कामां जालीं. त्या प्रेरणेंतल्यान नंतर हे आपसूक हे पुढचो प्रश्न येता. आता ह्या निवडणुकेन प्रेरणा खंयची की म्हाका काँग्रेस कडल्यान विचारणा जाली. ताणें एक सर्वे केलो आनी त्या सर्वेन तांकां उत्तर गोव्यातल्यान नांव येवपाक लागलें म्हाजें, रमाकांत खलप आसा म्हणून. आनी म्हणून म्हाका विचारणा जाली की तूं रावता. सुरवातीक बरोचसो फाटी फुडें जालो, कित्याक गेली 2 दशकां 2022 वर्सां प्रत्यक्ष राजकारण सोडून, म्हणजे आमदार किंवा खासदार ह्या निवडणुका सोडल्यो जाल्यार बाकी सगळेच समाजकारणान आसा, हांव सार्वजनीक क्षेत्रांत वावुरता. तर ते म्हणपाक लागले की आमच्या सर्वेच्या वेळार आमकां लोकां कडल्यान उत्स्फूर्त तुमचें नांव येवपाक लागलें तिकेट दिवची. आनी मागीर शेवटी सोनिया गांधी कडल्यान निरोप पावलो म्हाका की ह्या निवडणुकीक तूं राव. तेच्या आदी ताणें म्हाका 2दा अशें तिकेट ऑफर केल्लो. म्हणजे आता एक प्रकारे आयुष्याच्या एका विशिष्ट थराच्या पायड्याचेर हांव उबो आसा. ओके. आणि देवान अजून ताकद दिल्या. विचार शाबूत आसात, लोकां मदीं हांव आसा सगळ्या तरेच्या. आणि अशी जर मागणी सगळ्या कडल्यान येता, तर ती चांचपणी हांवें केली. एक धांवतो दौरो असो केलो. ती चांचपणींतल्यान म्हाका दिसून आयलें की येस, यू शूड गो हेड, येस म्हण. आनी त्या प्रकारे ही निवडणुकेन हांव उतारलो. बरं. आमी सर श्रीपाद नायक हांकां 20 ते 25 वर्सां पयला ते केन्नाच इतले आक्रमक नासले, बट ह्या इलेक्शनाच्या प्रचाराक ते चड आक्रमक दिसता. ते कित्याक लागून? जाल्यार एक म्हण आसता, मनीस जर कॉर्नर जालो न्हय तर तूं कितें करतलो, मागीर तूं धडपड ताका एक करचीच पडटा. आज तशी परिस्थिती आमच्या श्रीपाद भावची जाल्ली आसा. तरी तो शांत स्वरुपाचो स्वभावाचो मनीस आमी जाणात. तेच्या पेक्षा हांव इल्लो जास्त उलोवपी किंवा कितें करपी. परंतु ज्या वेळार ते आतां लोकां कडल्यान जे आमकां फिडबॅक येता तशें किंवा वर्तमानपत्रां दिता की तांचे कडेन प्रश्नाचें उत्तरां ना. मोपाचो तुमी एअरपोर्टचो प्रश्न घ्या, टॅक्सीवाल्यांचो प्रश्न घ्या, जमीनधारकांचो प्रश्न घ्या, रस्त्याचो प्रश्न घ्या, पाणी पुरवठ्याचो प्रश्न घ्या, म्हादयचो प्रश्न घ्या. हे विचार तुका लोक म्हणटा अरे तुमचो आवाज बसलो काय कितें, थंडी जाली, अशी लोक मस्करी करपाक लागल्यात. कितें जालें भाऊचो असो आवाजूच कित्याक बंद जालो, आमकां तांकां आयकूंकच केन्ना कितें मेळना कित्याक. आणि ह्या टिकेक तो उत्तर दिवंक शकना, कारण इज अ फॅक्ट्स. टिकेक उत्तर दिवंक ना म्हणजे आवाज वाडप न्ही, आपण आक्रमक झाल्याचे एक आभास निर्माण करप. तसो भाऊंचो जर जसे आक्रमक तुम्ही म्हणटा तर तो खऱ्या अर्थ आक्रमकपणा नाही, तो एक आभास. सर हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांणी सांगले की श्रीपाद नायक हांकां चड प्रमाणात 70 ते लीड घेवन दितले. हाचेर तुमचें कितें म्हणणें? ते त्या सरकारांतले एक मंत्री असतात आणि अनेक वर्षां त्यांचे वडील त्या भागांतल्यान निवडून येतात आणि आज तर नवरा बायको दोगांय त्या 70तली आसात. साहजिकच त्यांच्या कडल्यान त्यांच्या पक्षाची अपेक्षा आसतली न्हय. बट सर हांव तुमकां मदीं हें करता, बट 70 जो लँड रायट इश्यू आहा पळय
तो 70च्या लोकांच्या फुड्यान आहा ताचेर तुमचें कितें? एकंदर गोंयच्या जमनी संदर्भातलोच गंभीर प्रश्न आज निर्माण जाला. 70तलो आसाच, त्या संदर्भात उलोवयात आमी, पण एकंदर गोंयच्या जमनी संदर्भात प्रश्न जाला. हांवें एक मुद्दो मांडला. तो प्रश्न मुद्दम असो मांडटा हांव लोकां समोर की आमची लोकसंख्या वाडत चल्ली, आवक मोठ्या प्रमाणाचे लोक हांगा सेटल जातात, तांकां जागा जाय. आमची घराणी, आमच्या प्रत्येकाच्या घराला 2 भुरगे, 4 भुरगे, 3 भुरगे असे किंवा असे भाव आसात. जमीन काय विस्तारत जायना न्ही, ती सांबाळून धरची पडटा. म्हणून आई वडील किंवा जाणटेले लोक जमीन घेऊन आपल्या भुरग्या बाळांक ती मेळची इनहेरिटन्स अशें करून दवरताले. आज सर्रास जमनीची विक्री जावंक लागल्या, नियंत्रणा भायर जावंक लागल्या. जे कायदे रिफॉर्म्स, लँड रिफॉर्म्स कायदे, भूसुधारणा कायदे ह्या प्रदेशात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नेतृत्वाकडल्यान भाऊसाहेब बांदोडकर, शशिकांत काकोडकर आणि नंतर तांकां साथ, माझ्या सारख्या आमदाराची, तरुण आमदाराची साथ, भितरल्यान जे कायदे केले ते लोकांसाठी, लोकांच्या जमनी कायमस्वरूपी त्यांच्याकडे, त्यांच्या भावी पिढ्याकडे उरच्यो, त्या कायद्यांक आज बगल दिली. ते अंमलबजावणी करिना सरकार आणि विक्री मात्र सर्रास जाता. तर भवितव्यान घडटलें कितें? पोर्तुगीज गेले खरे, पण पोर्तुगीजां कडल्यान 2 गोष्टी आमकां मेळ्ळ्या हांगासर जमनी संदर्भात. एक, सरकारान आपल्यो जमनी आपल्याकडे ताब्यात दिल्ल्यो आणि एक कायदो केलो आणि ताका आमी आल्वारा म्हणजे लॉंग लीजच्या रुपान त्यो जमनी गोंयकारांक मेळ्ळ्यो. अनेक वर्सां कुमनली जाली आमच्याकडे, ग्रामसंस्था तयार जाल्यो, त्या ग्रामसंस्थांनी जमीन दवरल्यो. एक प्रकारचे ह्यो लँड बँक्स. मग त्या बँकेन जसे कोणी एखाद्या बँकेन पयसो अडको दवरता आपलो, किंवा कॉफरीनी धरण दौलत दवरता, भांगर शिंगार दवरता, कॉफरी गांवांनी आसतल्यो आदल्या काळात, तश्यो ह्यो लँड बँक्स. ही जर अशी सर्रासपणे जर जमीन आमची विकली गेली तर जातलें कितें? म्हणून एक लँड बँक नव्याने त्या स्वरूपान कितें तरी कायदे कानून करचो. विधानसभेत आसतना भायर हांवें एक वेळा हांव मुद्दो मांडलो. सरकारान जर आपल्याकडे अधिकार घेतलो की जमीन तुम्ही विकपाक काडली तुमची जमीन, तर तुमकां अधिकार आसा विकपाचो, ना म्हणना, गरज आहा तुमकां, पयशे तुमकां मेळोवंकूय जाय. पण आधी पयलो अधिकार सरकारान आपल्याकडे जर घेतलो जनहितार्थ आणि बाजार भावान योग्य तो मोबदलो देऊन ती जमीन आपण जर घेतली, तर तो कलकत्त्याचो मनीस किंवा दिल्लीचो मनीस किंवा मुंबयचो मनीस किंवा गोंया भायलो कोणी मनीस येवन ही जमीन कशी घेतलो? आणि ही जमीन उरली तर आमच्या भावी पिढ्यासाठी उरतली न्ही. 70 ताका हे ना, अपवाद ना, सांगे, केपें, काणकोणूय अपवाद ना. त्यावेळेच्यो त्यो जमनी त्यो तुमी सांगतात त्यो सरकारान त्यो जमनी, आपल्यो जमनी त्या स्थानिक लोकांक कसोळू करण्यासाठी दिल्ल्यो, लॉंग लीजच्या रुपान दिल्ल्यो. वार्षिक तुम्ही अमके उत्पन्न काडा अशें बंधन त्या लोकांचेर आसलें. आणि भितरल्यान तुम्ही रेव्हेन्यू सरकाराक करा, फोर फारीक करा, प्रदियाल फारीक करा, हे तुम्ही ऐकलेत नाही? तर त्याच कायद्याने तरतुदी असतात की तांकां ते परमनंट स्वरूपात करून दिवं येतात. आणि आता सुद्धा म्हणून परमनंट करून दियात, पण त्याच बरोबर रेस्ट्रिक्शन करा. तुमकां पटकन अशें कोणाकय विकूंक मेळचें ना. नाका तुमकां जर जायना न्ही कसोवपाक, रिवर्ट करूया, आणि त्या बद्दल तुका योग्य तो मोबदलोय मेळचो. अशा स्वरूपात हो प्रश्न आमच्यान सोडोवं येता. ओके. पणजेन स्मार्ट सिटीचे जे काम जाले ते फाटल्या पावसान सगळ्यात गोंयकारांनी पळयले, ताचेर तुमचें कितें म्हणणें आहा? अरे देवा, तुमकां साश्टांग नमस्कार घालूंचो दिसता जेणे हे स्मार्ट कल्पना, स्मार्ट सिटी म्हणून कितें पणजेन हाडलें तें. म्हाका खबर आसा, हांवें IT क्षेत्रांत काम केलां, म्हणजे राजकीय मळाचेर काम करीत आसतना. आणि संपूर्ण गोवा स्मार्ट स्टेट करची, ती आधुनीक तंत्रज्ञानाच्या आधाराचेर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आता तर ते AI वगैरे पावले, त्या आधाराचे संपूर्ण गोवा असे एक राज्य तयार करचे की त्याची नामना फक्त देशात नाही जगात जावची. यासाठी रघुवीर माशेलकर, डॉक्टर रघुवीर माशेलकर ह्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली एक समिती, जेव्हा हांव IT मंत्री जालो, खरं म्हणजे IT मंत्रीपद हांवें मागून घेतलें आणि ते क्रिएट केलें. हांवें ते क्रिएट करून संकल्पना फुडें व्हरून काम सुरू केल्लें. अर्थ स्टेशनची निर्मिती तेच्या खातीर आणि वायरलेसच्या माध्यमांतल्यान घरोन घर जोडचें. इवन लास्ट मायल कनेक्टिविटी जी म्हणटात पळय, ती वायर वगैरे कदाचित हाडची पडटा, पण त्याची सुद्धा आज गरज भासना. आमी पळयलां न्ही, तुमी आतां म्हजो रेकॉर्ड करतात, खंय वायरी जोडल्यात, कित्याक जोडल्यात ना.
पण या तुमच्या माध्यमामार्फत जगभर पावता न्ही आता हो. हय. तर तशा प्रकारचे स्मार्ट गोवा करचो हो संकल्पना म्हजी कितल्या वर्सां जातली? 92 सालांतली, 90-91-92 सालांतली. आणि मोठमोठे तज्ञांक आम्ही त्यावेळा पाचारण केले. इन्फोसिसचे चेअरमॅन नारायण मूर्ती, विजय भटकर सारको ज्याने सुपर कॉम्प्युटर आमकां निर्माण करून दिलो त्या सारको मनीस, विधांग मेहता, अशा लोकांच्या संकल्पनेतल्यान आम्ही ई एज्युकेशन, ई गव्हर्नन्स, ई एनेबल सर्विसीस, ई सिटीज आणि एस्टेट्स आणि मागीर इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट असे 4-5 असे मुद्दे तयार करून आम्ही काम सुरुवात केली. थंय आम्ही फाटी उडयली. आणि आता तुम्ही खण घडटात पणजी सिटी. मुळातच पणजी सिटीक हात लावू नका. विधानसभेतली माझी जुनी भाशणां काढून पळयात. प्लीज पणजेक हात लावू नका. वेगळे नवे शहर, आधुनिक शहर, राजधानी शहर आपण निर्माण करूया असं कंठरवान म्हणत असं सांगतालो विधानसभेत आणि भाशणांतल्यान करतालो. आणि त्यासाठी सुद्धा आम्ही काही जागे दाखयल्ले. 3 जागे दाखयल्ले हांवें. एक पर्वरी पणजेच्या लागींचो, एक दुसरो आमचो विद्यापीठ ते तेवटेन सगळे पठार ते आता सुद्धा पळय गोवा युनिव्हर्सिटी, गोवा युनिव्हर्सिटी धरून कदंबा प्लॅटो पर्यंत तो सगळो पठार. आणि तिसरे दाखयल्ले ते वेर्णा पठार. अशा ठिकाणी नवी सिटी निर्माण करूया, ज्या सिटीचे विभाग आम्ही अशे तरेन करचे की गोंयचो इतिहास भिल्ल्यान दिसतलो. विविध सेक्टर अगदी जुन्या काळातल्या पासून ते आधुनिक काळापर्यंत अशा प्रकारे नवे करचे म्हणून. पण ते न करता पणजीच आमकां जाय म्हणून सांगपाक लागले, मागीर खणपाक लागले, रस्ते करपाक लागले. जुनी यंत्रणा सगळी काबार कळयली पोर्तुगीज कालीन सगळी आसा. आणि पणजी आज बुडण्याचो समोर जाला. एका पावसात जर ही परिस्थिती फाल्यां मनसून जेन्ना सुरू जातलो त्या वेळार कितें जातलें? दुर्दैव आसा. सर, इलेक्ट्रॉनिक सिटी, स्पोर्ट्स सिटी यासारखे प्रकल्प पेडण्यान हाडले, पूण तेजो फायदो पेडणेवासियांक जातलो आणि तांच्या जमनीचो मोबदलो तांकां अजून मेळोंक ना. होच विशय हांवें काल नागरिक सभेन घेतलो. हांवें एक मनीस सांगपाक लागलो, आम्हाला 1904च्या दरम्यान आपल्या आज्याक एक जमीन थंय दिल्ली, आलवारा जमीन. आज्या नंतर आपल्या बापायन भितर उत्पन्न काडलें आणि ती आता इनहेरिटन्स ह्या रुपान आमकां मेळ्ळ्या. तर त्या जमनीचे मोबदलो सरकारान जमीन ताब्यात घेतली आणि आमकां झाडां मेळटली. मग झाडांची किंमत दिली, जमनीची किंमत दिली ना. आणि ती जमीन तुम्ही काढली आणि एका खाजगी व्यवस्थापनाक दिली. म्हणजे आज जे GMR आसा तांकां दिली. कितली किंमत? अक्षरशः बोला आम्ही ती हातान सुद्धा पैसे घेतले. जवळजवळ 1.5-2 लाख स्क्वेअर मीटर जमीन आणि तांकां अवघे कितें 2-1 लाख म्हणजे रुपयान सुद्धा त्याची किंमत वापरचो मेळना. हो अन्याय एकट्याचेर न्ही, अनेकाचेर त्या भागात झाला. त्यांच्या बाजूचो लढो हांवें अनेक वेळा घेतलो. पण त्या वेळार ते नवे मंत्री आयले, आम्ही करता गेले, घडला. दुर्दैव आसा खरोखरच. कशा प्रकारे सार्वजनिक जमीन किंवा जनतेची जमीनचो वापर करू येता हाचें उदाहरण तुका जाय मागीर दिता हांव ह्या संदर्भात. सर, तुमचे ओपोनंट श्रीपाद नायक हांच्यांनी 2022 सांगितले की दारगळीचे आयुष हॉस्पिटल जाता तेतून 80% जॉब्स आहा ते लोकलांक दितले, पण ते तशें करपाक खंय तरी कमी पडला अशें लोकल सांगतात. लोक म्हणटात आता तुजो आक्रमक जाता पळय भाऊ, 80% जेन्ना तुमी जाल्यार सांगले भितरले 8-10% सुद्धा नोकरी कोणाक मेळूंक ना. तेव्हा तुम्ही आक्रमक कित्याक जाल्ला? मोपासाठी जे जमनी गेल्यो त्या जमनीच्या संदर्भात लोकांचो विशय करून तुम्ही कित्याक आक्रमक जाल्ला? तुम्ही त्या ठिकाणी जे टॅक्सीवाले काम करतात आणि कितें करतात त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी तुम्ही कित्याक आक्रमक झाले ना? एअरपोर्ट तुम्ही सगळ्यांना विकून उडयलो. जमीन तुम्ही फुक्या सवय घेतल्या लोकांक दिवन उडयली. तेव्हा तुम्ही आक्रमक कित्याक जाल्ला? आणि आता आक्रमक त्यांचे सॉंग करतात. हो प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा म्हाका विचारायचं दिसता. प्रतिस्पर्धी म्हणून विजय मागीक दवरता मी. दुर्दैव आमचे हे असे की संपूर्ण आज पेडणे तालुकाच तुम्ही विकून उडयलो लोकांक. कितें करतले पेडणेकार फाल्यां? खंय वचपाचे आसात? दर्यान बुडयतले व्हरून तांकां? हो अग्रक्रमान ह्या विशयाक तोंड दिवपाक जाय आसलें. भाऊ तुम्ही 25 वर्सां जाली मगो. कितले तुम्ही मिनिस्ट्री हाताळ्यो, तुम्ही टुरिझम हाताळ्ळें, तुम्ही वॉटर रिसोर्सीस पाणी प्रोडक्ट त्या खात्यान घेतले, तुम्ही गृहमंत्री पद, तुम्ही फायनान्स, एक अशें म्हाका दिसता डिपार्टमेंट उरलेलो. पण सांगा तुम्ही एक ठोस पावल उचलून तुम्ही भितरल्यान काम करून घेतलें म्हणून.
बशीच होतं तुम्ही मंत्रीपदाक जाली. तुमच्या बद्दल भाऊ म्हाका सुद्धा खूप एक प्रकारे अभिमान की इतके तुम्ही आमच्या गोंयच्यान वचून थंय मोठे पद भोगले. गोवेकर म्हणून अभिमान आसा. पण तुमचो ठसो कित्याक दिसलो ना थंय? म्हादय गेली तेव्हा तुम्ही तोंड धापून कित्याक वगैरे रावल्यात? एक शब्द तुमच्या तोंडांतल्यान कित्याक निघूंक ना? प्रायम मिनिस्टर इतलो तुमचेर भंय आसा, इतलें धडपड आसा, तर सरळ तुम्ही सांगपाचें ते मंत्रीपद नाका म्हाका काय नाका म्हणून, हांव जनते बरोबर रावतलो म्हणून. एक दिसा तुम्ही केलेत ना, म्हणून चीड लोकांमध्ये आसा. आणि एक पेडणेकार म्हणून म्हाका चीड आसा. ही उमेदवार म्हणून तूं म्हाका प्रश्न विचारूं नाका तुम्ही. ओके. एक पेडणेकार म्हणून म्हाका चीड आसा. त्या भागातल्या गांवांनी माझे नातेवाईक पसरलेले आसात. माझा स्वतःचो जन्म मांद्याचो तुम्ही जाणात, पेडण्याचो. आणि पेडण्या शिवाय खंयच हांवें आतापर्यंत निवडणूक लडोवंक ना. खरें म्हणे वैफल्यग्रस्त जावपाचे मनीसपण तशी परिस्थिती आता आमचेर आयल्या पेडणेकरांचेर. सर तुमी सांगले आता जशे म्हादयचो प्रश्न आहा हो भाजपा खंय तरी सॉल्व करपाक कमी पडला. आणि खंय सॉल्व करता? कमी पडला खंयचो? तुम्ही हातमिळवणी केली त्यावेळी. मनोहर पर्रीकर ज्याला मुख्यमंत्री असतात तुम्ही पत्र दिले कर्नाटकाक, कारण कर्नाटकाची निवडणूक जिंकपाक जायचे भाजपाक म्हणून. ते म्हादय तुमकां आमी दिता म्हणे एनओसी तुम्ही दिली नाही. कित्याक तुम्ही म्हणले ना त्या वेळार? तुमकां दिसना की एक कायमस्वरूपी तुम्ही गोंयच्या माथ्यार एक असो प्रकल्प लादलो. पिढ्यान पिढ्या आता आमकां भोगचे पडटले ते. नदी वळली कोण तुम्ही भगीरथ काय कितें? जुन्या काळात आमच्या पुराणांत सांगतात भगीरथान खंय नदी न्हंय हाडली. म्हादय आपली गंगा. तुम्ही कितें केलें हो? तुम्ही उलटे भगीरथ, उलट्या पांयाचे भगीरथ, की तुम्ही आमची न्हंय व्हरून दुसऱ्याक दिली काढून. सर आता गोंयकारांक तसोच तुमच्या मतदारसंघातल्या लोकांक तुमचे कितें संदेश आहा ह्या इलेक्शनाक? हे इलेक्शनाक संदेश म्हणण्यापेक्षा संदेश दिणारो हांव कोण साधू संत नाही. हांव एक सामान्य कार्यकर्तोच आसा. सामान्य कार्यकर्त्यामधून काही पदा उपभोगीत त्यांच्याच आशीर्वादान हांव वयरपर्यंत पावत गेला, दिल्लीपर्यंत पावत गेला. आणि आता ही संधी आसा. म्हजो आवाज कणखर आसा. म्हाका जे पडटा पळय लोकोपयोगी प्रश्न आसा तो प्रश्न हांवें नेहमीच हातान घेतला. लोकसभेन, विधानसभेन, ग्रामसभेन सुद्धा जर आम्ही आवाज ना काढलो तर तो कोणाच्याच कसलोच परिणाम जावपाचो ना. म्हणून खासदार फाल्यां जर ही संदी लोक तितलेही म्हाका आतां खात्री पडल्या सगळीकडे फिरल्या नंतर की लोक निश्चित यावेळी म्हाका दिल्लीक धाडटात. कोणाचो पराभव करतात म्हणजे तो प्रश्नच ना, पण विजय म्हजो करतात. ते कित्यासाठी करतात? की हे प्रश्न त्या लोकसेवेच्या व्यासपीठाचेर मांडण्याची ताकद म्हाका लोकांनी दिल्ली आसा. म्हणून अनेक वेळा उदाहरण दिता. पयले भाशण हांवें लोकसभेन केलें. कोलवाळचो पूल तयार जालो वर्सां भितर. रेल्वेचें काम कंप्लीट करून घेतलें. नंतर मंत्रीपदाची संधी मेळ्ळी. असे जनहितार्थ कायदे म्हज्या हातान जाले. हांव स्वता वकील. कोर्टाची ससे होलपेट जाता पळय जाताली अजून चालू आसा म्हणा. खटले प्रलंबीत 10 वर्सां, 20 वर्सां, 30 वर्सां सोंपनात. पिढ्या लोंबकळत उरतात कोर्टांतल्यान. त्यांचो न्याय निवाडो अगदी जलद गतीने जावचो यासाठी संपूर्ण सिव्हिल प्रोसिजर कोर्टचे अमेंडमेंट केले. आज 144 कोटी भारतीय जनता त्याचा फायदा घेतात. मोठमोठे सुप्रीम कोर्टाचे जजीस, मोठमोठे वकील आणि सर्वसामान्य जनता त्याबद्दल म्हाका यू वर द ओनली लॉ मिनिस्टर हू डीड दिस अशा प्रकारे तोखणाय करतात. तर हे सगळे आम्ही जे करपाक जे फुडें सरले तोच किंवा त्याच प्रकारचो मार्ग आमकां फुडें व्हरपाक जाय. आमचे खरें म्हळ्यार उत्तर गोव्यातल्या आणि गोमंतकी जनतेची दुर्दैव की आमच्याकडे दोनच जरी खासदार असले तरी त्या खासदाराचो आवाज इतको प्रगल्भ असो आवाज असू शकता तो आयकूंक पावलो ना आमकां. ओके. धन्यवाद सर, तुम्ही आमकां वेळात वेळ काढून आमकां एक इंटरव्यूक एक संधी दिली म्हणून. थँक्यू. थँक्यू. तुम्ही आणि सगळेजण क्रमांकात करप हा ते चिन्ह लक्षात ठेवा. देव बरें करूं.